भगवान शंकराच्या चरित्रामध्ये भगवान शंकरावर सुद्धा कृतज्ञ झालेला भक्त, आणि तो भक्त म्हणजे भस्मासूर. बघा त्या भस्मासुराचं चरित्र सांगितलं जातं. म्हटले एक दिवस रावणाने तपश्चर्या केली घनघोर, आणि त्या तपाच्या बळावरती त्यांनी 33 कोटी देव बंदिवान बनवले. प्रत्येक देवाला कामं वाटून दिली. गणपतीला गाई वळायचं काम, ब्रह्मदेवाला पंचांग सांगायचं काम, अग्निदेवताला कपडे धुवायचं काम, वायुदेवताला झाडलोट करायचं काम, अनेक देवतांना काम वाटून दिली. एवढंच नाही, असं सिंहासन होतं रावणाचं. त्याला सिंहासनावरती येण्याकरता 9 पायऱ्या होत्या. किती? कशाच्या असतील त्या? तुम्ही गेले होते काय? नवग्रहाच्या पायऱ्या. त्या रावणाला हवा घालण्याकरता 2 देव होते दोन्ही बाजूला. कोण? सूर्य आणि चंद्र हवा घालायला. एवढा बलवान रावण. पण तो जर दुपारचा विश्रांतीला गेला आणि तो जर थकलेला असेल तर त्याचं पाय दाबायचं काम एका देवीला दिलेलं होतं. कोणाला दिलं होतं? एका देवीला दिलं होतं. मग ती देवी त्याचे पाय दाबायची. त्या देवीचं नाव सटवी नावाची देवी. काय नाव तिचं? सटवी. ध्यानात ठेवा बरं का. रोज दुपारी ती सटवी नावाची देवी रावणाचे पाय दाबायची. रोज पाय दाबायची. एक दिवस असा घडला, पाय दाबता दाबता ती विचार करते कधी हा रावण एकदाचा झोपेल. म्हटले का बरं? कारण तिच्याकडे एक काम होतं. सटवी नावाच्या देवीकडे एक काम होतं. काय? जन्माला आलेलं बाळ ज्या वेळेला त्याला जन्माला येऊन 5 दिवस होतात त्यावेळेला त्याच्या कपडावरती प्रारब्ध लिहिण्याचं काम कोणाकडे होतं? जन्माला आलेलं बाळ 5व्या दिवशी घरामध्ये दिवा का लावून ठेवतात? का लावतात? कारण त्या दिवसाच्या रात्रीमध्ये ती सटवी नावाची देवी येते आणि त्या बाळाच्या कपाळावरती प्रारब्ध लिहून जाते. अक्षर चुकायला नको, व्यवस्थित लिहिता यावं म्हणून रात्रभर दिवा तेवत ठेवला जायचा. मग ती पाय दाबता दाबता विचार करते कधी रावण झोपेल आणि माझ्या कामाला मी. आणि तेवढ्यामध्ये रावणाला डुकली लागते. विचार करते रावण झोपला. पटकन सेवा सोडते, पटकन जाते आणि त्या बाळाच्या कपाळावरती प्रारब्ध रेषा लिहिते. तिचं काम संपलं आणि पुन्हा तिच्या ड्युटीवर कामावर हजर होते. बघतो तर काय रावण जागा. आणि मग कामावर आल्यानंतर रावणाने विचारलं, सटवे माझी सेवा सोडून कुठं गेली होतीस? मग सांगावं लागलं, महाराज तुमच्यापेक्षा माझ्यावर एक मालक आहेत भगवान परमात्मा, आणि त्याने माझ्यावरती जबाबदारी सोपवलेली आहेत, काम सोपवलेलं आहेत. म्हटले कोणतं? प्रारब्ध लिहिण्याचं. रावण म्हटला प्रारब्ध म्हणजे काय? आणि मग त्या सटवी नावाच्या देवीनं सांगितलं, महाराज प्रारब्ध म्हणजे जन्मल्यापासून तर मरेपर्यंत त्याच्या जीवनामध्ये अन्न किती, मान किती, धन किती, सगळं एकदम लिहिण्याचं काम मी करते. म्हणून जीवन जगत असताना आपण किती धन कमवणार, किती अन्न खाणार, किती मान मिळणार, हे सगळं अगोदरच ठरलेलं आहे. अन्न मान धन प्रारब्ध अधीन. अन्न मान धन येतव प्रारब्ध अधीन. अन्न मान धन अन्न मान धन अन्न मान धन अन्नमान धन अन्नमान धन अन्नमान धन अन्नमान धन अन्नमान धन एक प्रारब्ध
ती सटवी नावाची देवी, सटवी नावाची देवी रावणाला सांगते, महाराज बाळ जन्माला आलं का 5व्या दिवशी त्याच्या कपाळावरती सगळं लिहून टाकते मी. अन्न किती, मान किती, धन किती, जन्म कधी, मृत्यू कधी, सुख किती, दुःख किती, हे सगळं कोणाच्या अधीन? अन्न मान धन हे तो प्रारब्ध अधीन. रावण म्हटले, याला प्रारब्ध म्हणतात? म्हटले हो. मग सटवी मातेला रावणाने विचारलं, का ग हे जर तू लिहित असेल कधीपासून? म्हटले महाराज किती अशा 14 चौकड्या लंका नाता. ज्या वेळेला हातावरती कुंकू घेतलं, एकमेकांना चोळलं, झटकलं, डोळ्यासमोर धरलं, आपल्या कपाळावरचे अक्षर हातावरती उमटले. अजराजा. काय अक्षर होते? अजराजा. अजराजाचा पुत्र दशरथ, दशरथाचा पुत्र राम, आणि त्याच्याच हातून आपलं काम. मरण कोणाच्या हातून? रामाच्या हातून. हे कधी कळालं रावणाला? दशरथ राजा सुद्धा जन्माला आलेला नव्हता तेव्हा रावणाला कळालं. एवढा जुना रावण, जुनाट जुगादीचे नाणी, बहुता काळाची ठेवणी. जुना होता रावण. रावणाने विचार केला, माझं मरण रामाच्या हातून. हा राम कोण? म्हटले दशरथ राजाचा मुलगा. हा दशरथ राजा कोण? म्हटले अज राजाचा मुलगा. आणि मग चौकशी केली, कळलं का ज्या अयोध्येमध्ये राम जन्माला येणार, आता कोण राज्य करते बघतो तर काय अज राजा. मग रावणाने विचार केला, आपण असं करू ना, हाच उडून टाकू. कोण? अज राजा. हा उडवला का याच्या पोटी दशरथ येणार नाही. दशरथच जर नाही आला तर राम कुठून येईल? म्हणून रावणाने अज राजाबरोबर युद्ध केलं. हजारो वर्ष युद्ध चाललं. ब्रह्मदेवाने मध्यस्थी केली. अरे का भांडता तुम्ही? अज राजा म्हटलं मला माहित नाही. त्या रावणाला विचारलं. रावणाने बाजूला घेतलं, ब्रह्मदेवाच्या कानामध्ये सांगितलं, हा अज राजा, याच्या पोटी दशरथ, दशरथाच्या पोटी राम, आणि त्याच्या हातून माझं मरण आहे. ब्रह्मदेवाने मनामध्ये विचार केला, प्रारब्ध आजपर्यंत मला चुकलं नाही तर तुला कुठून चुकल? पण आपण त्याचे दास होऊन बसलो, आणि सत्य पुढे शहाणपण चालत नाही. रावणाला किती पण समजून सांगितलं तरी रावण ऐकणार. मग ब्रह्मदेवाने मधला मार्ग काढला. म्हटले महाराज, हा अज राजा जर संपवायचा असेल तर तुम्ही एक काम करा. म्हटले काय? यमपुरीमध्ये जा, रत्नजडित दरवाजा आहेत, तो उघडला का अज राजाचा मृत्यू झाला. रावण विचार करतो, हजारो वर्षापासून हा आटपत नाही, मग आपण असंच करू ना, यमपुरीतला दरवाजा उघडू म्हणजे अज राजा मृत्युमुखी पडेल. म्हटले ठीक आहे. आणि मग तो रावण यमपुरीमध्ये गेला, तो दरवाजा शोधला, लोटून बघितला, उघडला नाही. धक्का मारून बघितला, उघडला नाही. म्हणून शेवटचा मार्ग म्हणून त्या रावणाने त्या दरवाजाला लात मारली. दरवाजा 1 इंच हलला नाही, पण आतून एवढा मोठा आवाज झाला ना, का त्या आवाजाने रावण बेशुद्ध पडला. कशाच्या आवाजाने? आतून जो आवाज झाला.
5 मिनिटानंतर 10 मिनिटानंतर ज्या वेळेला रावण शुद्धीवर आला बघतो तर काय, दरवाजा 1 इंच हल्ला नाही. लात मारून देखील सुद्धा आपल्यामध्ये काय सामर्थ्य आहेत. आपण काय केलं होतं पूर्वी, कैलास उखडला होता, कैलास पर्वत, आणि आपल्याची दरवाजा हल्ला नाही. दरवाजा नाही का हलेना, पण एवढा मोठा आवाज कुणी केला का ज्या आवाजाने आपण बेशुद्ध पडलो. आता ऐका बर का, आता कथेला प्रारंभ झाला. मग रावणाने दरवाजाच्या आतमधली असणाऱ्याला प्रश्न विचारला, कोण आहे रे आतमध्ये, एवढा आवाज करणारा कोण आहेस. आतला बोलायला लागला. म्हटले कोण आहे रे बाहेर, दरवाजा लोटतो. अरे आतमध्ये माझ्या डोळ्यामध्ये सुळं लावलेले आहेत, दरवाजाला सुळं लावलेले आहेत. दरवाजा जर हल्ला तर ते सुळं माझ्या डोळ्यामध्ये खुपसतात. दरवाजाला धक्का लावू नको, दरवाजा लुटू नको. रावण म्हटलं तुला सुळावर ठेवलंय का. म्हटले हो. म्हटले तुला सुळावर का ठेवलं. मग आतला ज्याला सुळावर ठेवलं ना, मग तू बोलायला लागतो, मला सुळावर का ठेवलं. आता ती कथा ऐका. मग आतल्याने सांगायला सुरुवात केली, मी भगवान शंकराचा भक्त होतो. काय होतो, भगवान शंकराचा भक्त होतो. म्हटले म्हणून तुला सुळावर ठेवलं का. म्हटले नाही. पुढे ऐका. भगवान शंकराने माझ्यावरती एक जबाबदारी काम सोपवलेलं होतं. म्हटले काय. मृत्यू लोकामध्ये जायचं, मेलेल्या माणसाचं भस्म आणायचं, कारण भगवान शंकराला भस्म लागायचं. म्हणून मी मृत्यू लोकामध्ये यायचो. पण पूर्वीचा काळ माणसं मरत नसायची. महिना 2-2 महिने या मृत्यू लोकामध्ये माणसं मरायची वाट पाहायचो, पण माणसंच मरत नसायची. वैतागून गेलो आणि एक दिवस राजीनामाच लिहिला भगवान शंकराला, देवा मला ही नोकरीच नको, माणसं मरती नाही. भगवान शंकर म्हटले काळजी करू नको, मी तुझ्या हातामध्ये एक शक्ती देतो. म्हटले काय. तू ज्याच्या डोक्यावर हात ठेवेल, ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील त्याचं काय होईल, भस्म होईल. रावणाने विचारलं मग तुझ्या हातामध्ये भगवान शंकरांनी शक्ती दिली. म्हटले हो. म्हटले म्हणून तुला सुळावर ठेवलं का. म्हटले नाही. पुढे ऐका. भगवान शंकराने माझ्या हातामध्ये शक्ती दिली, पण भगवान शंकराने सांगितलं कोणाच्या डोक्यावर नाही ठेवायचं हात, कोणाच्या डोक्यावर नाही. म्हटले मग ज्याच्या गळ्यामध्ये माळ आहेत त्याच्या डोक्यावर ठेवायचं नाही, ज्याच्या मुखामध्ये नामचिंतन आहेत त्याच्या डोक्यावर ठेवायचं नाही, जो दान धर्म करतो त्याच्या डोक्यावर ठेवायचं नाही, जो सत्कर्म करतो त्याच्या डोक्यावर हात ठेवायचा नाही. कारण महाराज सुद्धा वर्णन करतात, नका जाऊ तया गावा. काय वर्णन करतात, नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा. त्या शिवगणाला भगवान शंकराने सांगितलं अरे त्याच्या डोक्यावर सोड, त्याच्या शिवाला सुद्धा जाऊ नको, शिवेला स्पर्श सुद्धा करू नको. म्हटले मग तू काय केलं. नवीन नवीन प्रामाणिकपणे काम केलं. भगवत भक्ताच्या डोक्यावर कधी हात ठेवला नाही. पण हळूहळू कंटाळा यायला लागला. वाईट माणसं दिसत नव्हते ना. पूर्वीचा काळ मृत्यू लोकामध्ये यायचं सर्व सत्कर्म करणारे माणसं होते, दान पुण्य करणारे माणसं होते, नामस्मरण करणारे चांगले होते. मग मृत्यू लोकामध्ये यायचो आणि वाईट माणसं शोधायचे. पण पूर्वीचा काळ वाईट माणसं नव्हती, जशी आता चांगली सापडत नाही. आणि मग म्हटले मग काय केलं. आणि मग हळूहळू मी काय करायला लागलो, वाईट माणसं नाही सापडली का एखादा माळकरी पाहायचा, एखादा भजनी पाहायचा आणि त्याच्याच डोक्यावर आता जवळ असल्यामुळे यांच्या डोक्यापर्यंत हात पोहोचला. जो येईल त्याच्या डोक्यावर हात ठेवायचो, त्याचं काय व्हायचं, भस्म व्हायचं. मग चांगले चांगले भजनी मंडळच संपून गेलं. चांगले लोक राहिले नाही. काळजी पडली नारदाला. नारदाने विचार केला अरे हा भस्मासूर झाला, भस्मासूर. याने चांगले माणसं संपवायला सुरुवात केली.
आणि मग नारदाने मारली ना पिन. नावच काय त्याचं? नारद. काही एकही युक्ती रद्द नाही, त्यांचं नाव नारद. नारद जाऊन भेटले त्या भस्मासुराला. खरे भस्मासुरा काय करतो? म्हणजे काय करतो म्हणजे काय? माझ्या हातामध्ये शक्ती आहे, तुमच्या डोक्यावर जरी ठेवला हात काय होईल? नारद लगेच बाजूला. म्हटले नको नको. पण का रे, एवढं सामर्थ्य तुझ्या हातामध्ये, पण तू नोकरीच करतो ना कोणाची तरी. म्हटले मग एक काम करणार, भगवान शंकराच्याच डोक्यावर हात ठेव. काय नोकरी करतोय? पार्वती सारखी राणी मिळेल, कैलासाचं राज्य मिळेल, सगळे शिवगण तुझे भक्त होतील, सगळे शिवगण तुझी काकडा आरती करतील, कैलासाचं राज्य मिळेल, पार्वती सारखी राणी मिळेल. एक काम कर, भगवान शंकराच्याच डोक्यावर हात ठेव. पटलं ना त्याला? ती चांगलं करायचं म्हटलं का पटत नाही, वाईट करायचं म्हटलं का टपकन पटतं. पटलं त्याला. आणि मग त्यांनी ती भस्माची पिशवी दिली टाकून आणि निघाला कैलासाच्या मार्गाला. भगवान शंकरने लांबून बघितलं, रोज येणारा भस्मासूर आज मात्र त्याचा ताल वेगळा दिसतोय. रोज भस्मासूर हातामध्ये भस्माची पिशवी, हात जोडलेले, आणि नम्रतेने येणारा भस्मासूर आज वरच्या 2-3 गुंड्या रिकाम्या छाती काढून आला. भगवान शंकरांनी डोळे झाकले, ध्यान लावलं आणि त्यातलं आतलं मनोगत जाणलं. कैयाने मंत्र उलटला. आता आपल्याला काही गती चांगली नाही. भगवान शंकर पुढे पळतात, पाठीमागे भस्मासूर पळतोय, पुढे भगवान शंकर पाठीमागे. चिंता लागली भगवान विष्णूला. भगवान विष्णूने मोहिनी अवतार घेतला आणि दोघांच्या मध्ये उपस्थित. आणि त्या मोहिनीला बघून भस्मासूर दचकलाच. आजपर्यंत अशी सौंदर्यवान स्त्री त्यांनी कधीच पाहिली नाही. आता ते भगवान विष्णू, सांगा भगवान विष्णू एवढं सौंदर्य कोणामध्ये आहे का हो? पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्न खेळ पाठवती प्रभा, खेळ फाकती प्रभा, अगणित लावण्य तेज पुंगळले, गणित तेज पुंगळले, तिची शोभा, कारण केले बदलावे लावे केले बदलावे लावे. या जगतामध्ये सर्वात सौंदर्यवान जर पुरुष कोण असेल तर ते भगवान विष्णू आहेत. आणि त्यांनी मोहिनी अवतार घेतला. तिला पाहिलं, भस्मासूर दचकला. तिला विचारलं तू कोण ग बाई? म्हटली स्वर्गातली अप्सरा आहे. इथं का आली मृत्यूलोकामध्ये? म्हटले वर शोधण्याकरता. म्हटले वर नाही का? म्हटले वर वर आहे, पण ते वर आहेत, चांगले नाही. म्हटले लग्न करण्याकरता. म्हटले हो. भस्मासूर म्हटलं माझंही झालं नाही. म्हटले असं नाही, माझे अट आहेत, मी त्याच्याशीच लग्न करेल. कोणाशी? जो माझ्या मनासारखं नाचेल, जो माझ्यासारखं नाचेल, लग्न मी कोणाशी करेल? त्याच्याशीच करेल. म्हटले एवढीच अट आहे का? म्हटले हो. म्हटले मग त्याच्यामध्ये काय एवढं? सारं जग नसतं. एवढंच का लोक लग्न झाल्यानंतर तिच्या मनासारखं नसतात? फरक काय? लोक लग्न झाल्यावर नाचतात आणि तू लग्नाच्या आधी नाचायला होते. नाचणं तर काही चुकत एवढंच ना. म्हटले हो. आणि मग म्हटले कर सुरुवात. आणि मग त्या मोहिनीने नाचायला सुरुवात केली. नटरंग तिनं नाचायला सुरुवात केली.
तिनं नाचायला सुरुवात केली, त्याने नाचायला सुरुवात केली. चांगला नाचू दिला आणि त्या नाचण्याच्या धुंदीमध्ये तिनं ठेवला कमरावर हात, त्याने ठेवला कमरावर, तिच्यासारखं नाचायचं ना. चांगला नाचू दिला कमरेवर हात ठेवला, त्याने कमरेवर हात ठेवला. चांगला नाचण्याच्या धुंदीमध्ये येऊन दिला, तिनं ठेवला खांद्यावर हात, त्याने पण खांद्यावर हात ठेवला. चांगला नाचू दिला नाचण्याच्या धुंदीमध्ये, तिनं ठेवला तिच्या डोक्यावर हात. याच्या डोक्यातच नाही का आपल्या हातामध्ये काय शक्ती आहे? भस्म होण्याची शक्ती. चांगला नाचू दिला नाचण्याच्या धुंदीमध्ये, तिनं ठेवला तिच्या डोक्यावर हात. याच्या डोक्यातच नाही. याने सुद्धा उचलला आणि डोक्यावर हात. काय झालं त्याचं? भस्म झालं. काय पाहते माझ्याकडे? भस्म झालं. वाईट नजर पार्वतीवरती भगवान शंकराचं भस्म करायला निघालेला, पापकर्म करायला निघालेला, हे सगळं पापकर्म भोगण्याकरता यमपुरीमध्ये तो भस्मासूर सुळावर ठेवलं होतं त्याला. असा हा कृतघ्न भस्मासूर. रावणाने विचारलं, मग तुझी सुटका कधी? म्हटले, आत्ताशी अजराजा राज्य करतो. याच्या पोटी दशरथाच्या पोटी राम, मग रामाला 14 वर्षाचा वनवास, आणि मग ते पंचवटीमध्ये येतील. माझ्यासारखा कोणीतरी एक दुष्ट माणूस, त्याचं नाव रावण, हा भस्मासूर सांगतो. कोणाला? रावण. म्हटलं, यांनी तर गाडी आपल्याच खळ्यावर आणली. म्हटले, मग तू काय करील? तो सीतेचं हरण करी आणि हे सगळं पाप भोगण्याकरता प्रभू रामचंद्र एका बाणामध्ये त्याचा वध करील आणि मग ही खुर्ची रिकामी होईल. म्हटले, असं समीकरण आहे का? याचा अर्थ आपलं मरण आपल्याला चुकवता येणार. भस्मासुराने केलेलं पाप कर्म चुकवण्याकरता भस्मासुराला त्या यमपुरीमध्ये सुळावरती ठेवलं. म्हणून महादेवाच्या बाबतीमध्ये कृतघ्न भस्म भक्त आणि कृतज्ञ भक्त असे 2 प्रकारचे भक्त होऊन गेले. म्हणून आता कृतज्ञ आणि कृतज्ञ अशा 2 भक्ताचं वर्णन आजच्या कथेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. 5 मिनिटं शिल्लक आहेत, पण 5 मिनिटामध्ये अर्ध्या तासाची कथा होणार नाही. त्याकरता आपण एक मस्त भजन म्हणू आणि भजन करता करताच आरतीची तयारी करू.